Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper second, unit number 4, Rabi oilseed crop, cultivation of safflower. In previous lecture, explain the varieties of safflower, interculture operation, manures and fertilizer, irrigation, harvesting and yield. These are the point can be completed in previous lecture. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 2 मध्ये सॅफ्लावरचं मशागत पद्धतीबद्दल आपण माहिती बघितली. त्यामध्ये त्याच्या जाती बघितल्या, आपण अंतर मशागतीचे कामे बघितले, खतं किती टाकायला पाहिजे ते बघितलं, ओलीत कधी करायला पाहिजे आणि काढणीला कधी येतं, कशी करायला पाहिजे, उत्पन्न किती मिळतं, ह्या पॉईंट या गोष्टी आपण लेक्चर नंबर 2 मध्ये बघितलेलं आहे. तर लेक्चर नंबर 3 मध्ये बघणार आहोत कलेक्शन ऑफ डाय इन सॅफ्लावर. हाऊ कलेक्शन ऑफ डाय इन सॅफ्लावर. तर 2 मार्कासाठी हे हमखास प्रश्न विचारतात हार्वेस्टिंगवर आणि कलेक्शन ऑफ डाय इन सॅफ्लावर. कलेक्शन ऑफ डाय इन सॅफ्लावर. तर डाय कसं कलेक्ट केलं जातं सॅफ्लावर पासनं त्याची प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. फॉर डाय पर्पज द फ्लावर्स आर हार्वेस्टेड ॲट एव्हरी 2 days आफ्टर फ्लावरिंग. फुलं आल्यानंतर 2 दिवसांनी फुलं कट करायला पाहिजे. फुलं काय करायला पाहिजे? कट करायला सुरुवात करायला पाहिजे. जसं जसे फुलं लागणार तसे तसं कट केलं जाईल. देन आफ्टर इट कॅन बी प्लक्ड बाय द हँड. फुलं तोडायला पाहिजे हाताने. देर आर 2 types ऑफ फ्लावर्स, रेफ्लोरेट्स अँड डिस्फ्लोरेट. रेफ्लोरेट अँड डिस्फ्लोरेट. रेफ्लोरेट म्हणजे मध्यभागी असणारे फुलं आणि डिस म्हणजे साईडला असलेले पाकळ्या. कारण छोटं फ्लावर असतं, साईडला जे पाकळ्या असतात ज्याला आपण कोरोला म्हणतो ते डिस्फ्लोरेट. आणि रेफ्लोरेट मध्यभागी प्रत्येक जिथं धान्य भरणार आहे तिथं अँड्रोसियम गायनोसियम कलरचं असतं है ना, ते आहे रेफ्लोरेट. हे दोघापासनंही कलर तयार होत असतं. दोघापासनंही कलर तयार होतं. फुलं तोडायचे. देन आफ्टर इट कॅन बी ड्राईड इन टू द सन and then remove from the reflorate and disflorate from the flower. फुलं तोडायचं, वाळू द्यायचं. वाळल्यानंतर ॲटोमॅटिक ते काय होणार? गळून जाणार आणि जे कॅप्सूल राहतं ते कॅलिक्स ते वेगळं करायचं. देन आफ्टर दिस रेफ्लोरेट अँड डिस्फ्लोरेट dissolve into the water, it can obtain yellow color dye. मग हे जे फुलं आहेत रेफ्लोरेट डिस्फ्लोरेट वाढलेले याला पाण्यामध्ये घालायचं. पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्याचं रंग पिवळं होईल तर तयार झालं कलर पिवळं. सोपं, काहीच करायचं नाही है ना. जे रेफ्लोरेट डिस्फ्लोरेट आहेत ते काय करायचं? पाण्यामध्ये भिजू घालायचं. त्याला भिजू घातलं की ते पूर्ण पाणी कसं कलर होईल? येलो कलर होईल. कसं कलर होईल? येलो होणार. देन आफ्टर दिस reflorate and disflorate soak material remove from the water and then after it can be dried and made a cube. तर आता पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर पूर्ण असं तळाला जाऊन साचणार ते मटेरियल. जसं मड साचते की नाही तसं पूर्ण पाणी ॲब्सॉर्ब करून काय होणार? खाली जाऊन बसणार तळाला. मग वरचं कलरचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं, त्याला थोडं वाळू द्यायचं. तर काय होणार? ढेप तयार होईल, असं पेंड तयार होईल. मळ कसं वाळल्यानंतर कसं चिकटतं एकमेकामध्ये तसं ते चिकटलेलं असणार. मग त्याचे काय करायचे? क्यूब तयार करायचे, तुकडे. देन आफ्टर दिस क्यूब कॅन बी डिझॉल्व इन टू द अल्कलाईन सोल्युशन दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. तर हे क्यूब अल्कलाईन सोल्युशनमध्ये बुडवायचं, डिझॉल्व करायचं त्याला. then it can be obtained saffron red in color. saffron red in color. पाण्यामध्ये भिजवलं, येलो कलर तयार झालं. नंतर ते अल्कलीमध्ये बुडवलं, सॅफ्रॉन रेड कलर तयार झालं.
तर 2 कलर आपल्याला करडीच्या फुलापासनं निर्माण करता येतं, ती ही प्रोसिजर. द डाय इज युज्ड फॉर कलरिंग द क्लॉथ्स. तर हे नॅचरल कलर तयार होतं, नैसर्गिकरित्या कलर आहे आणि कपडे रंगवण्यासाठी याचा वापर होतो. कपडे रंगवण्यासाठी जे कपडे मिल आहे ना, कापड मिल, तिथे याचा वापर होतं. द यील्ड ऑफ डाय इज 100 to 150 kg ड्राईड पेटल पर हेक्टर. एका हेक्टरपासून आपल्याला 100 ते 150 किलो ड्राईड पेटलचं उत्पन्न मिळतं. लक्षात. तर किती सोपं आहे ना, अगदी सोपं आहे. आणि हे महत्त्वाचं आहे सॅफ्लॉवरमध्ये. हाऊ कलेक्शन ऑफ डाय इन सॅफ्लॉवर असं विचारतात. तर डाय कसं कलेक्ट केलं जातं सॅफ्लॉवरच्या फुलापासनं, तर ते प्रोसिजर लिहायची आपल्याला. आहे लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचा भाग आहे. तर हे आहे ते रेफ्लोरेट डिस्फ्लोरेट. या पद्धतीनं फुलं वाढलं की पूर्ण हे रेफ्लोरेट आणि डिस्फ्लोरेट. डिस म्हणजे पेटल आणि मधलं भाग जे आहे अँड्रोसियम गायनोसियमचं ते रेफ्लोरेट. हे वाळून घ्यायचं, ऑटोमॅटिक त्या फुलापासनं वेगळं होईल. हे पाण्यामध्ये बुडवायचं, येलो डाय ऑप्टेन होईल. नंतर ते पाण्यामध्ये भिजलेलं जे भाग आहे हे रेफ्लोरेट डिस्फ्लोरेट ते वाळून घ्यायचं, त्याचे तुकडे तयार करायचे, अल्कलीमध्ये बुडवायचं, तर सॅफ्रॉन रेड तयार होईल. तर असे 2 रंग तयार होतात, येलो डाय, सॅफ्रॉन रेड कलर. हे 2 कलर तयार होणार आणि कपडे रंगवण्यासाठी या रंगाचा वापर होईल. नेक्स्ट, प्लांट प्रोटेक्शन, पिकाचं संरक्षण. इम्पॉर्टंट इन्सेक्ट, सॅफ्लॉवर फ्लाय, लीफ इटिंग कॅटरपिलर, सॅफ्लॉवर ॲपिड्स. ॲपिड्स आपण प्रत्येक पिकामध्ये बघितलं, तेच इथंही राहणार आहे. त्याचं नेचर ऑफ डॅमेज वेगळं राहणार नाही आहे. तर बघूया आपण सॅफ्लॉवर फ्लाय कसा आहे. माशी आहे ना, करडीवरची माशी कशी असते, काय काम करते. नेचर ऑफ डॅमेज बघूया. इट इज अ सिरियस इन्सेक्ट ऑफ सॅफ्लॉवर. द मॅगोट्स फीड ऑन फ्लावर्स and they bores into the thalamus of flower. तर मॅगोट म्हणजे त्या फ्लायचं, त्या माशीचं जे लहान पिल्लं आहे मॅगोट, हे मॅगोट काय करतं, फ्लावर फीड करतं. देन आफ्टर इट कॅन बी बोर इन टू द थॅलमस. तसे थॅलमस आहे त्याला छिद्र पाडतं आणि आतमधलं धान्य खायला सुरुवात करते बघा. तर असं याचं नेचर ऑफ डॅमेज आहे. तर काय नेचर ऑफ डॅमेज, मॅगोट फीड ऑन फ्लावर्स अँड दे बोर इन टू द थॅलमस ऑफ फ्लावर अँड दे लेटर ऑन फीड ऑन द डेव्हलपिंग ग्रेन. या पद्धतीनं हे फ्लाय काय करते, म्हणजे त्याचं मॅगोट म्हणजे लहान पिल्लं म्हणजे अळी अवस्था, जे घर माशी आहे, हाऊस फ्लाय ज्याला म्हणतो नाही, त्याचं जे लहान पिल्लं असतं. तर अळी अशी मोठी असते का नाही, त्याला मॅगोट म्हणतात. आपण अळीच म्हणतो, लहान असते आहे ना. तर जे जखमेवर वगैरे जे आसळ्या म्हणजे अळी पडलेली असते ते कोणती, हाऊस फ्लायचंच असते ते अळी आहे ना. तर या पद्धतीनं हे मॅगोट काय करणार, असं बोर करणार थॅलमसला, आतमधलं धान्य खाऊन टाकणार. तर तेवढं प्रॉब्लेम नसतं, याचा सिरियस प्रॉब्लेम नाही. कंट्रोल मेजर, स्प्रे 0.07% एंडोसल्फान और 0.05% मेलॅथिऑन. याचा बंदोबस्त करण्यासाठी एंडोसल्फानची फवारणी करणे, मेलॅथिऑनची फवारणी करणे. डस्ट 10% कार्बारिल ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. 10% कार्बारिल पावडर 20 किलो या प्रमाणात धुरळणी करायचं. त्यामुळं करडीचं काय होईल, जे कीटक आहे मॅगोट याचं नायनाट होईल. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट पार्ट्स. म्हणजे ते जिथं यांनी अफेक्ट केलं, जिथं डॅमेज केलं ते अफेक्ट होणार आहे ना, ते डिस्ट्रॉय होणार. आता त्या थॅलमसला डॅमेज केलं तर ते पूर्ण किडकं होणार ना, कॅप्सूल, धान्य व्यवस्थित भरलं जाणार नाही. तर अशा रीतीनं याचा बंदोबस्त करायला पाहिजे की जे डॅमेज झालेलं आहे ते कलेक्ट अँड डिस्ट्रॉय करून टाकायचं. जे जे डॅमेज झालेलं भाग आहे ते काय करायचं, तोडून घ्यायचं. त्याबरोबर ते मॅगोट येणार, म्हणजे पुन्हा प्रसार होणार नाही किंवा दुसऱ्या बोंडवर जाणार नाही, दुसऱ्या कॅप्सूलला ते बोर करणार नाही.
अशा रीतीने त्याला कट करून डिस्ट्रॉय करून टाकायचं. देन इम्पॉर्टंट डिसीजेस इम्पॉर्टंट डिसीजेस दॅट इज रस्ट, बॅक्टेरियल ब्लाइट, rust of safflower symptoms. It is a serious fungal disease of safflower. आता काय बघत आपण रोग बघत आहोत. करडीवरचे रोग कोणकोणते? रस्ट आहे ना, ज्याला आपण काय म्हणणार तांबेरा, आणि बॅक्टेरियल ब्लाइट हे करपा रोग आहे. तर रस्ट आपण बघूया. रस्ट हे गव्हावर सुद्धा येतं, करडीवर सुद्धा येतं. त्याचं सिम्पटम, त्याचे लक्षणे बघायचे. इट इज अ सिरियस फंगल डिसीज ऑफ सॅफ्लॉवर. Small brown pustules of rust are found on cotyledons at a seedling stage, which causes wilting of plant. Wilting of plant. तर स्मॉल ब्राऊन पिच्युल्स, त्या पानावर ठिपके आढळतात, म्हणजे आउटग्रोथ होतं त्याची. जे फंगस ऑर्गॅनिझम जे आहे, ऑरेंज कलर, ब्राऊन कलर, तर त्याची पानाच्या वर वाढ होते, त्याला पिच्युल्स म्हणतात. डर्टी आउटग्रोथ पार्ट ऑफ फंगस नोन ॲज पिच्युल्स फाउंड ऑन कॉटेलिडन. आता लहान असताना कॉटेलिडन तिथं फंगस ऑर्गॅनिझम, नंतर सिडलिंग स्टेजमध्ये पानावर, मग ते पानं काय होणार? विल्टिंग होणार, जळून जाणार. इन लॅटर फेज स्पॉट्स आर अपियर ऑन लीव्ज. त्यानंतर काय होणार? पानावर दिसणार ते ठिपके, ठिपकेची साईजसुद्धा वाढणार. देन इट ऑल्सो फाउंड ऑन फ्लावर्स अँड कॅप्सूल. त्यानंतर पानावर, पानानंतर फुलावर, आणि कॅप्सूल, त्या कॅप्सूलवर सुद्धा. असं स्टेप बाय स्टेप ते वाढत जाणार. अगोदर सिडलिंग स्टेजमध्ये जेव्हा कॉटेलिडन असतं त्याच्यावर दिसतं, नंतर ते रोपटं जळून जातं, नंतर पानावर दिसतं, फुलावर दिसतं, कॅप्सूलवरही दिसतं. अशा रीतीनं त्या पूर्ण पार्टवर, त्या झाडाच्या पूर्ण पार्टवर हे अफेक्ट करतं फंगल ऑर्गॅनिझम. या पद्धतीनं लक्षात. हे पिच्युल्स ब्राऊन कलर, तर हे रस्ट डिसीज. कोणतं डिसीज? रस्ट. कंट्रोल मेजर. सीड्स आर ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड लाईक थायरम और कॅप्टन ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड. बियाला बीज प्रक्रिया करायला पाहिजे थायरमची किंवा कॅप्टनची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये. स्प्रे विथ 0.3% डायथेन M45. त्याचबरोबर 0.3% डायथेन M45 याची फवारणी करायला पाहिजे. ग्रो रेजिस्टंट व्हेरायटीज. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट पार्ट्स. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट पार्ट्स. जे अफेक्ट झालेले आहेत ते पार्ट काय करायचं? कट करून टाकायचं, काढून टाकायचं. तर या पद्धतीनं या रस्ट रोगाचा बंदोबस्त करायला पाहिजे. बियाला बीज प्रक्रिया करणे. रोगाचे लक्षणे दिसतात, डायथेन Z78 किंवा डायथेन M45 या फंजीसाईड, या बुरशीनाशकाची काय करायला पाहिजे? फवारणी करायला पाहिजे. रोगप्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करायला पाहिजे, आणि अफेक्ट झालेलं झाड काढून टाकायला पाहिजे. बघूया आपण एक्झरसाइज. म्हणजे इथं आपलं सॅफ्लॉवर कल्टिवेशन पूर्ण संपलेलं आहे. आता एक्झरसाइज बघूया आपण. द ऑइल कंटेन ऑफ सॅफ्लॉवर व्हॅरीज फ्रॉम डॅश पर्सेंटेज. पर्सेंटेज पाहिजे हां. तर किती पर्सेंटेज असतं ऑइल पर्सेंटेज सॅफ्लॉवरवर? जेवढे ऑइल क्रॉप आहे त्याचं ऑइल पर्सेंटेज लक्षात ठेवायला पाहिजे. सोयाबीन 20%, ग्राउंडनट 45 to 55%. हे 2 ऑइल सीड क्रॉप झालेले आहेत आपले, आहे ना. तर करडीमध्ये 28 ते 30% तेलाचं प्रमाण असतं. 1 क्विंटल आपण सोयाबीन घेऊन गेलं घाण्यावर तेल काढण्यासाठी, तर 28 ते 30 किलो एवढं तेल आपण परत आणणार. बाकी सगळं काय असणार? मग केक असणार, पेंड मिळणार आपल्याला. सॅफ्लॉवर बिलॉंग टू फॅमिली कंपोजिटी. सॅफ्लॉवरची फॅमिली कंपोजिटी आहे. कोणती आहे? कंपोजिटी. कंपोजिटी. सॅफ्लॉवर इज ग्रोन फॉर ऑइल अँड सॅफ्लॉवर इज ग्रोन फॉर डॅश अँड डॅश पर्पज. इथं डबल हँड झालं आहे ना. डॅश अँड डॅश पर्पज असं विचारलेलं होतं. तर सॅफ्लॉवर कशासाठी ग्रो केलं जातं? तर ऑइलसाठी आणि डायसाठी सुद्धा. डाय इज ऑप्टेन फ्रॉम डॅश ऑफ सॅफ्लॉवर. डाय कशापासनं ऑप्टेन होतं? फ्लावरपासनं. इथं तसं रेफ्लोरेट डिस्फ्लोरेट लिहिलं तरी योग्य राहणार आहे, फ्लावर लिहिलं तरी योग्य राहणार आहे. भीमा इज अ व्हेरायटी ऑफ डॅश क्रॉप. भीमा माझं भीमा आहे ना. तर असं लक्षात ठेवायचं, भीमा कशाची जात आहे?
सॅफ्लावरची. कशाची? सॅफ्लावरची. फॉर डाय पर्पज सॅफ्लावर क्रॉप यील्ड इज अबाउट डॅश डॅश पेटल डॅश डॅश kg पेटल पर हेक्टर. इथं kg आलं ड्राईड, इथं पाहिजे kg ड्राईड पेटल पर हेक्टर असं आहे ते. तर किती ड्राईड पेटल निघतं, किती किलो निघतं? तर 100 ते 150 किलो आहे ना. असे ऑब्जेक्टिव्ह विचारतात 1 मार्कासाठी. नेक्स्ट बघूया. सीड रेट ऑफ प्युअर सॅफ्लावर क्रॉप व्हॅरीज फ्रॉम डॅश डॅश kg पर हेक्टर. आता आपण प्युअर क्रॉपचा अर्थ की पूर्ण फक्त करडीच पेरेल, त्यामध्ये मिक्स किंवा आंतरपीक घेतलेलं नाही. कारण किती बियाणं मिक्स करता येते, किती आंतरपीक ओळी घेता येतात, त्याचं काही आहे का? नाही. म्हणजे प्युअर क्रॉपचं आपल्याला सीड रेट विचारलं पाहिजे, कारण प्युअर क्रॉपचंच ॲक्युरेट असतं. तर 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी बियाचं प्रमाण लागतं करडीचं 1 हेक्टर पेरणीसाठी. 1 हेक्टर आपल्याला करडी पेरायचं असेल तर 20 ते 25 किलो बियाचं प्रमाण लागतं. सॅफ्लावर इज सोन इन द मंथ ऑफ डॅश डॅश. मंथ ऑफ डॅश डॅश. सॅफ्लावरची लागवडीची वेळ कोणती आहे? ऑक्टोबर टू नोव्हेंबर आहे. डॅश डॅश अँड डॅश डॅश कलर डाय इज ऑब्टेन फ्रॉम फ्लावर्स ऑफ करडी. करडीच्या फुलापासून कोणते रंग तयार होतात? येलो अँड सॅफ्रॉन रेड कलर. 2 पिवळा आणि सॅफ्रॉन रेड कलर तयार होतं. सॅफ्लावर ऑइल इज सेड टू बी गुड फॉर हार्ट पेशंट ॲज इट इज कंटेन डॅश डॅश. तर करडीचं तेल हे खाण्यासाठी योग्य असते. आणि ते का योग्य असतं, का असतं त्याच्यामध्ये? तर पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं, म्हणून हार्ट पेशंटसाठी योग्य असते. हार्ट पेशंटसाठी का असतं? ते योग्य असते. हार्ट पेशंटसाठी का असते? योग्य असते. तर पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे असल्या कारणाने आपल्या ब्लडचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढवू देत नाही. तेच भुईमुगाचं म्हणजे शेंगदाण्याचं तेल, त्याला आपण भुईमुगाचं तेल म्हणतो. तर त्या तेलपासनं आपल्या रक्तामधलं फॅट वाढतं त्याच्यामुळं आहे ना, आणि यामुळं वाढत नाही. म्हणून सहसा हार्ट पेशंटसाठी करडीचं तेल खावा म्हणतात. राईस ब्रान म्हणजेच राईसचं तेल, राईस म्हणजे भातापासनं सुद्धा तेल निघतं ब्रानपासनं, त्याच्यामुळे राईस ब्रान म्हणतात. ते सूर्यफुलाचं तेल खावा म्हणतात. भुईमुगाचं खाऊ नये. जे बैठे काम करणारे असतात त्यांच्यासाठी, बरं, काम करणाऱ्याला सगळं पचतं. नेक्स्ट शॉर्ट नोट्स. युजेस ऑफ करडीचं यूज काय? म्हणजे सॅफ्लावरचं यूज. शब्द बदललं की कन्फ्यूज व्हायचं नाही. युजेस और इकॉनॉमिक युजेस असं विचारतात. हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ सॅफ्लावर. तर जास्त करून हार्वेस्टिंग 2 मार्कासाठीच विचारतात. हाऊ हार्वेस्टिंग ऑफ सॅफ्लावर किंवा हार्वेस्टिंग ऑफ सॅफ्लावर. कलेक्शन ऑफ डाय फ्रॉम सॅफ्लावर हे महत्त्वाचं आहे. सॅफ्लावर ॲफिड, आपण मागे ॲफिड बघितलं सगळं पीमध्ये वगैरे, तेच नेचर ऑफ डॅमेज ॲफिडचं एक राहणार. कंट्रोल मेजर तेच राहणार आहे लक्षात. तर 4 मार्कासाठी आणखीन विचारतात हे क्वेश्चन नंबर 4A किंवा बीमध्ये, आणि टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये 2 मार्कासाठी. तर 4 मार्कासाठी विचारत असताना सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट सॅफ्लावर क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट किंवा आस्पेक्ट असं म्हणतात, किंवा डिस्क्राईब द सॅफ्लावर क्रॉप ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट. इकॉलॉजी काय लिहिणार? सॉईल अँड क्लायमेट लिहावं लागणार. प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे लँड प्रिपरेशन लिहायचं आहे. पूर्व मशागत कशी करायला पाहिजे, जमिनीची मशागत कशी करायला पाहिजे. सोईंग मेथड अँड सोईंग टाईम लिहायचं. सोईंग मेथड ड्रिलिंग आहे ना, सोईंग टाईम ऑक्टोबर नोव्हेंबर असं लिहायला पाहिजे. दुसरं असंही विचारतात क्लायमेट अँड सॉईल म्हणून विचारतात आहे ना, इकॉलॉजीमध्ये आलंच ते. दुसरं सीड रेट अँड स्पेसिंग असे विचारतात. इथं विचारतात हार्वेस्टिंग यील्ड. हार्वेस्टिंग लिहिण्यासाठी 1 मार्क, यील्ड लिहिण्यासाठी 1 मार्क. तर हे पॉईंट कंपल्सरी क्वेश्चन नंबर 4मध्ये जर सॅफ्लावर विचारला तर हे पॉईंट विचारतात. आणि टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये फॅमिली, बॉटनिकल नेम, व्हेरायटी, सीड रेट, ड्युरेशन, स्पेसिंग, सोईंग टाईम, यील्ड हे विचारतात. म्हणजे शॉर्ट एका शब्दामध्ये लिहिता येतं असं टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं सॅफ्लावर क्रॉप संपलेलं आहे. सॅफ्लावर क्रॉपचं वेटेज आहे जास्तीत जास्त 4 किंवा 1 मार्क.
4 मार्काचं किंवा 2 मार्काचं किंवा 1 मार्काचं असं विचारतात किंवा विचारू शकत नाही है ना. बाकी दुसरे क्रॉपवर विचारलं तरी विचारणार नाही. ओके, तर व्यवस्थित लिहित चला. डेली फक्त अर्धा तास द्या. क्रॉप सायन्सचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. खान्स क्रॉप अकॅडमी तयार आहे तुमच्यासाठी. थँक्स. जय जवान जय किसान.